हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मिंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा दिवस आहे 31 जुलै आणि आज स्कूलची हाफ डे असते, पण आज PTM मीटिंग असल्यामुळे हर्षू हायकर हर्षूला घेऊन चाललोय आम्ही स्कूलमध्ये. आणि दक्षू ऑल्सो द्या, दक्षू हायकर हाय. तर आता बघू द्यात PTM. तर आज स्कूलमध्ये सकाळी सकाळीच चाललेलो आहे, तरी पण आम्हाला लेट झालेलाच आहे. सो PTM मीटिंग आहे आणि आम्ही चाललेलो आहे. आता बघूयात PTM मीटिंगला काय टीचर सांगतात काय नाही. आज दक्ष हर्षच्या स्कूलमध्ये लास्ट मंथमध्ये पेपर झाले. लास्ट म्हणजे हात जो झाला तो म्हणजे ऑगस्टच्या पहिला, चले ऑगस्ट स्टार्ट पण नाही झाला, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेपर झाले. तर आता पेपरचीच मीटिंग आहे आणि आम्हाला ऑलरेडी ट्रॅफिक आहे. बापरे, ओ माय गॉड. आणि आम्हाला ऑलरेडी उशीर झाला. इकडची गर्दी बघाल तर हा. आता टीचर म्हणेल तुम्ही टाइम फॉलो केला नाही तर तुमच्या रोडनेच टाइम फॉलो केला नाही, असं आम्ही टीचरला सांगतो. किती गर्दी आहे बापरे. आम्ही घरून आलो 5-10 मिनिटं शाळेमध्ये अगदी, आणि इथं आलं एवढं जाम आहे. दाखवते तुम्हाला. देखो ना गाइस, देखो ना ये भीड़, देखो ना, क्या बोलू गाइस, देखो ना गाइस. हर्षची नवीन स्कूल बघा, इथं हर्षी आहे. हर्षची नवीन स्कूल आहे. आमच्याकडे लांबून खाणार नव्हता काय हर्षा गाईस. ब्रेकफास्ट केला गाईस आम्ही. नाही मिळणार. हॅलो गाईस, स्कूलमधनं आले आणि घरात सकाळी सगळं तसंच ठेवलं होतं. सो म्हटलं पहिलं घरातलं सगळं काही आवरून घ्यावं. बाहेर इतका पाऊस आणि गारठा होता. नाश्ता करून आलो ना आम्ही जेव्हा तिथून, तर तो नाश्ता केल्यानंतर मला ना इतकं गार लागत होतं, जसं काय असं वाटत होतं की ब्लँकेट घेऊन झोपून जावं. पण घरात एवढा कपड्यांचा पसारा आणि कपडे धुवायची होती, आणि ते जर धुतले नाही तर सॅटर्डे संडेमध्ये मुलांचे कपडे पण सुकणार नाही. तर ते पहिलं करून घेतलं काम आणि कपडे वॉश करून घेतले. आणि आता जेवणाची तयारी म्हणून काय बनवतो, शॉर्टकट अंडा राईस बनवणार आहे, अंडा बिर्याणी. सो अंडी घ्यायला आले मी दुकानावरती. फरशी क्लिनिंग आणि कपडे वॉश करून झाले. आता मी कुठल्या दुकानावर येते नेहमी ते तुम्हाला दाखवते. आज माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला घेते. या दुकानावर मी नेहमी येते. मला प्रश्न असतात कुठं तुमच्या इथं दुकान. आमचं नियर बाय शॉप, जिथे की आम्ही शॉपवर येतो दुकानावरती. समोरच आमची बिल्डिंग इकडे आहे. आमची बिल्डिंग आले. दुकानात जाऊन अंडे घेऊन आलेत आणि चिप्स आणलेत दक्षांना. तर ना बाहेर आले ना बघा तुम्ही, पाऊस कसा जोरदार पडत असतो. नुसतं मला भिजवायची कामं करत असतो. एवढा जोरात पडतोय ना की सगळा माणूस भिजत. आणि त्यामध्ये मी छत्री नव्हती आणली. धो अख्खा पाऊस पडतोय. लोणाळा म्हटलं की पावसाचं घर, आणि तो कंटिन्यूस पडत राहतो. इतका वैताग दिला ना, चिक झाली आहे सगळीकडे. चला बाकीची कामं आवडलेत. आजचा दिवस मी ठरवला होता की मस्त ब्लँकेटमध्ये झोपून घ्यायचं, पण आता 2 तर वाजलेत. स्वयंपाक बनवेपर्यंत शॉर्टकट जरी बनवला तर 1 तास जाणार आहे माझा. चिराचिरीपासून सगळंच आहे, कारण आज काहीच तयारी नाही. दुसरी गोष्ट, दक्ष ट्यूशन आहे, ते असल्यावरती एक झोप लागत नाही. आणि आता आमचा हाफ डे होता. तर बघा असं TV चालू आहे घरामध्ये, आणि असं थिएटर करून ठेवतात घर. थिएटर लाईक पिक्चरला आले 2 जण. दाखवते आता कसे झोपलेत बघा. बसलेत 2 मूवी करताय बघा. असं मस्त ब्लँकेट वगैरे टाकून छान बघा. शेट बघा, पडदे बिडदे लावून टाकलेत. मूवीला बसले. हे बघा तुमचं कार्टून. बंद करलाय, चालूच ठेवणार आहे. नानू कुठं गेला? चला आवडते मी माझं. गाईस तुम्हाला म्हटलं ना दुपारी मी सगळं काही जेवण वगैरे बनवते वगैरे. हो मी बनवलं. मी बिर्याणी अंडा राईस नाही बनवली, तर मी बनवलं होता जिरा राईस आणि अंड्याची रस्सा भाजी बनवली, आणि अगदी छान झालं होतं. ते खाऊन मी सुस्तच झाले, कारण सकाळी लवकर उठले होते ना त्यामुळे. तर आत्ता बनवायचा मेनू होता माझा खरं चिकन, पण आवडणीमध्येच पचका केला आमचा. त्याने फोडलं वाटतं अंड. काय रे दक्ष, अंड फोडलं तू? देवा
काय करूया पोराला. तर आता पण आमचा मेनू असाच ठरलेला की चिकन बनवायचं वगैरे, कारण की उद्या सॅटर्डे संडे, संडेला चतुर्थी आली, सॅटर्डेला हे खात नाही, मग आम्ही खात नाही असं झालं. आणि मग म्हणून म्हटलं, तर हे म्हटलं मी जेवून येतो. तर राहिला प्रश्न आमच्या तिघांचा. तर तिघांना नॉनव्हेज आणायला कोणी नाही. मी जाते मोस्टली, पण पावसामुळे कंटाळा करते, नाही तर शक्यतो जात पण नाही आणायला. म्हणून चला म्हटलं दक्षला हर्षला विचारून अंड्याचाच प्लॅन केला परत मी. चला अंडच करूयात. ते पण म्हटलं दुपारी मस्त झालं मम्मा, दुपारसारखंच कर. सो आता दुपारचा मेनू तुम्हाला दाखवता नाही आला मला, तर मी आत्ता दाखवते तुम्हाला दुपारचा मेनू. तर तुम्ही बघा मी काय बनवते ते. माझ्या दक्षूला आता अंडी आणायला सांगितली होती, तर माझ्या फ्रेंड्स भेटल्या 2 छोट्या छोट्या, त्यांच्याशी बोलत बसले, तर दक्षिणा अंडेच फोडून आणले. दॅट्स इट. चला आता इकडे अंडे मस्त उकडत ठेवते. आणि मी मस्त दुपारी राईस जिरा केला होता तो बनवणार. गरमागरम 2 भाकरी तुमच्यासोबत शेअर करते. दुपारी म्हटलं दाखवेल, पण खूप गडबड होते हो. काम बिम झालं आणि सगळ्या गोष्टी झाल्या ना की अक्षरशः दमायला होतं आणि मग नको वाटतं काय करायला. त्यामुळं मी जेवले आणि दुपारची भांडी मी तशीच ठेवली. आणि आता एक माझी फ्रेंड पण येणार आहे, तिच्यासोबत ती मला मगाशीच म्हटली येते, पण अजून काय आली नाही, पण ती आता येईल थोड्या वेळात. तर तिच्यासोबत म्हणजे ती पण दाखवते मी तुम्हाला. ती राहते पुण्याला ॲक्च्युली, तिकडे आली आहे. आणि माझं पिल्लू तिची वेट करतोय किती वेळची की मम्मा कोण येणार आहे. आणि ते का वेट करते सांगू का, तर मी त्याला म्हटलं पिल्लू घरावर आपल्याकडे कोणीतरी येणार आहे. तर असं म्हणा फक्त तुमच्या मुलांना पण, तुम्ही पण आहे ना तुमच्या मुलांना असं म्हणत जावा की पिल्लू आज कोणतरी येतं आहे, थोडंसं काम थोडंसं क्लिनिंग कर. तर माझं बेबीने कुठलं गोड छान छान आवडलंय. आणि झोप आली का बाबू तुला? नको झोपू झोपू, जेवण झालं झोपू का आपण. हां गुड बाय. म्हणजे ना मी बोलवलं तिला. सो माझ्या बाबूने घर आवरलं छान छान आणि मस्त बसलं होतं. आणि मग मी दादूला घेऊन आले. आता मी स्वयंपाकाचा बेत करते, मग पुन्हा आपण भेटूयात. मग मी तुम्हाला दाखवते की मी काय बनवते. है ना बाबू, काय बनवायचं मम्माने दुपारी बनवलेलं बनवायचं? आवडलं होतं दुपारी? झोप आली आमच्या बाबूला आता खूप सारी. आली ना? नाही आली? खोटं कोण बोलताय? आली ना? ओके. चला मी स्वयंपाक करते पटकन, मग आपण भेटूयात पुन्हा. आणि जो काय मेनू करेल तर तुमच्यासोबत शेअर करते. अगदी झटपट आहे मेनू, टेन्शन घेत नाही मी स्वयंपाकाच्या बाबतीत, अगदी इझी करून टाकते. तुम्ही पण तसंच करता का? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कमेंट बिंदास करत जावा. कमेंट केलं तर मला कळणार की माझ्या काय चुका आहेत किंवा माझ्याकडून कसं दिसतंय आणि काय, किंवा XYZ तुम्हाला जे काय वाटेल ते कमेंट करत जावा. आणि हो, आत्तापर्यंत जेवढ्यांनी कमेंट केलं तर प्रत्येकाला मी रिप्लाय दिलेला आहे. आणि दिलाय की नाही त्यांनी पण मला सांगावं. मोस्टली मला पर्सनली DM येतात की असं झालं आहे, तसं झालं आहे, छान झालं आहे, खूप भारी झालं आहे, पुढच्या ब्लॉगची वाट बघतोय. तर हे करण्यापेक्षा तुम्ही माझ्या ब्लॉगच्या खाली कमेंट केलं तर मला अजून जास्त छान वाटेल. मी अजून म्हणजे तुमच्यासोबत जास्त गप्पा मारेल. आणि आपण मला असं वाटतंय मी टाकते पोस्ट, आता मी लाईव्ह येते उद्या, तर आपण लाईव्हमध्ये पण भेटूयात. तर काहीच मी आता भाकरी करायला घेतल्यात. आणि मग अशी काय झालं, मी माझं पीठ संपलं आहे तळण्याचं, म्हणजे भाकरीचं नाहीच आहे. मी चपात्याच मोस्टली करते ना, आमच्या घरात चपात्याच लागतं. तर ना भाकरीचं पीठ संपले आणि मी आता घेऊन रेडीमेड पीठ आणलं, जे आमच्या तिथे दर्शना पीठाची गिरणी आहे तिथून. तर पीठ आणलं मी 1 किलोचं. काकांना म्हटलं मी पहिल्यांदा चालवलं, मी कधी घेत नाही असं रेडीमेड, तर मला चांगल्या भाकरी येतील का. तर ते मला म्हणते ते तुझे भाकरी पळतील, म्हणजे ओळखीचे आहेत. आता मी नेहमी तिथेच टाकते ना, त्यामुळे इतकं भारी बोलत होते. तर म्हणले तुझं पिठाच्या भाकरी चालणार नाही, तर जोरजोरात पळतील, इतक्या छान होतील. तर आता बघूयात त्यांच्या पिठाच्या रेडीमेड भाकरी कशा होतात. आता मी पीठ मळलंय, छान असा गोळा पण बनवलाय. आता बघूयात कशी भाकरी बनतीये. चांगली झाली ना मी तुम्हाला पण रिव्ह्यू देते की छान भाकरी होते म्हणून रेडीमेड पिठाची. बऱ्याच जणांचा अनुभव पण असा असेल की नाही नसतं दळ चांगलं पीठ, म्हणजे आपण काही जण घरच्या भाकरी वगैरे नाही का घरचं दळण टाकतो, लाईक तांदूळ वगैरे घेऊन, कणी वगैरे घेऊन. तर इमर्जन्सी म्हटलं तर हे ठीक आहे का नाही ते मी तुम्हाला सांगते, कारण मी आता घेऊन पहिल्यांदाच आली असं रेडीमेड पीठ. मी कधीच आणत नाही रेडीमेड. मला जर चांगलं वाटलं तर तुम्हालाही सांगते, काकांना रिव्ह्यू देते. आणि माझ्या बाबतीत कसे कुठली गोष्ट चांगली वाटली ना तर समोरच्या व्यक्तीला लगेचच मी रिव्ह्यू देऊन टाकते की हा खरंच चांगलं आहे, खूपच छान आहे, किंवा काहीतरी चेंज करा. तसं तुम्ही पण मला सांगत जावा, मला की त्या गोष्टी चेंज करत जाईल. ओके तर आता भाकरी बघा. खूप दिवसांनी म्हणले तरी मी आज भाकरी बनवते म्हणाल तरी चालेल. आमच्याकडे भाकरी खूप कमी झाली आहे सध्या, आणि मला आवडते. आवड ना भाकरी म्हणले की फार कंटाळा येतो.
त्यामध्ये पिल्लं पण चटवलेत नुसते चपाती खायला, नुसतीच चपाती. आता मला स्वतःलाच आज दिवसभर कंटाळा आला होता चपाती करायचा, त्यामुळे मी दुपारी फक्त हे बनवलं होतं, भात, जिरा राईस आणि अंड्याची भाजी. आता मी स्वतःला खायची म्हणून घेऊनच आले निवांत. तर चला दाखवते तुम्हाला. मस्त भाकरी होती काही, छान अशी छान पांढरे शुभ्र भाकरी तर दिसतीये. 2च मिनिटात बघते बाबू, फक्त 2 मिनिटात एवढी भाकरी टाकते आणि मग चेक करते. कोकणी लोकांचं पीठ एवढं छान असं पांढरं असतं, असं मी व्हिडिओ मध्ये भरपूर वेळा बघितलंय. इथे कोणी आसपास ना, डोळ्यात अशी माझी गाणी चालू असतात. मला पोरं टीव्ही बघून देत नाही, सो मी अशी किडे करत राहते स्वतःचे. माझी पिल्लं मला टीव्ही बघून देत नाही ना, स्वयंपाक करताना एक मोस्टली कोणाशी तरी फोनवर बोलते. शक्यतो फोन तर नसतोच, फोन माझा तुमच्याकडेच असतो गुंतलेला लाईटली व्हिडिओ शूटला. आणि दुसरी गोष्ट मग स्वतःचीच गाणी स्वतः गुणगुणायची. सुंदर काही भाकरी फुगते, सुंदर. आम्ही तुम्हाला दाखवते, बघू शकता, सुंदर भाकरी फुगली. वाव, दॅट्स लाईक तांदूळची भाकरी. अशी छान भाकरी भाजून घ्या, कडकडणी घेतली आणि खरंच सुंदर भाकरी झाली. मला वाटलं नव्हतं रेडीमेड पिठाची एवढी छान होईल, पण ते काकांकडे खरंच दळण सुंदर भेटतंय. छान असं दळणनी भाकरी मस्त झाली आहे गरमागरम. खूप दिवसांनी मी पण बनवली आहे. आमच्या घरात एक जण खात नाही, त्यामुळं मला ह्या भाकरी बनवावं लागत नाही. असं स्वयंपाक रेडी झालेला आहे. आता फक्त राहिली आहे भाजी. तुम्हाला दाखवते मी मस्त असा जिरा राईस बनवलेला आहे आणि कसा बनवला ते मी सांगितलं नाही, पण तुम्हाला दाखवते मी कसा बनवला आहे ते. गरम भाकरी आणि हा छान असा गरम जिरा राईस. जिरामध्ये कसं करायचं माहिती आहे का, जेव्हा आपण तेल फोडणीला टाकतो ना, तेलामध्ये ना जेव्हा तेलाला जास्त तेल जास्त तापून द्यायचं आणि त्यानंतर जिरे टाकायचे, मध्ये ती तडतडते ना त्याला जिरा राईस, आणि मस्त त्यामध्ये कोथिंबीर पण टाकून द्यायची. तर मस्त असं जिरा राईस आणि हे रेडी. आता मी अंड्याची भाजी दाखवते तुम्हाला. भाजीसाठी मसाला परतून घेते, जेणेकरून भाजी अंड्याची ग्रेव्ही रेडी होईल. मग अंडे फक्त मला सोलून त्यामध्ये टाकता येतील. आणि सो आता छान मस्त मसाला फ्राय होतो, छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेते मी तुम्हाला रेसिपी सांगत नाही, मी जे काय करते ते सांगते गाईज. छान असं जेवणाचं ताट रेडी केलेलं आहे, मस्त अशी अंड्याची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही या जेवायला, शॉर्टकटमध्ये असं जेवण करू शकता. एक छान असं जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे. चला काही छान असं जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे. मस्त तांदळाची भाकरी, जिरा राईस आणि अंड्याची भाजी, मस्त असं जेवण आहे. चला तर या जेवायला. मग आता मी जेवण करते, मग पुन्हा भेटूयात, करून घेते, मग भेटूयात पुन्हा आपण. म्हणजे फ्रेंड येणार आहे. आता बघू, पाऊस पण खूप पडतोय, भेटते की नाही. पिल्लांना जेवायला दिलंय, मस्तपैकी जेवण करतात ते दाखवते तुम्हाला. काय बघताय दोघं जण? बघू नको, रात्रीची येईल आपल्याकडे. दुसलेला बाबू शोना लाव. चला काहीच जेवण करतो. काहीचला हायफाय करा जरा दोघांनी पटकन. तर मंडळी छान अशी गरम भाकरी, अंड्याचा रस्सा, जिरा राईस आणि कांदा. तर या जेवायला. तू माझे हे रील बघितले का? आता दाखवते बाई इंस्टाग्रामला तुझे रील. गाईज आमच्याकडे आलेली आहे आमची फ्रेंड कल्पना आणि गायत्री असू द्या. आफ्टर लॉंग टाइम गायत्री इथं असून आज आली कल्पना खास माझ्या घरी आली आहे. मला भेटायला आली का माझा झुंबर बघायला आली. झुंबर बघायला आली मला बघायला आले. असं कधी कधी दिसत नाही का, तुझे डोळे कुठे असतात बघा गायची, आज बघायला दिसतं का कधी कधी दिसतं. आणि छान कसं वाटतंय माझं घर? छान आहे, छान. सिंपल स्वीट छोटंसं माझं छान आहे. तुझे कार्टून जास्त छान आहेत. हो म्हणजे कार्टून जास्त छान आहेत बघा. हे तर जास्त छान आहे. हर्षलच बिको मामी पण पुण्यातच राहतो. मामा आहे ना वारजेला राहतो ना, तिथेच राहतात ते. येतो का तू? जेव्हा मामाच्या घरी येशील ना तेव्हा मामा बरोबर. आमचा व्हिडिओ बघता का म्हणा? हो मग बघते की. काय रे
बाय गायत्री. हॅलो गाईज, सगळं काय आवरलं. माझ्या 2 फ्रेंड आल्या होत्या, त्यांच्याशी भेटले, गप्पा गोष्टी केल्या. त्यांना एक इमर्जन्सी होती त्यामुळे त्या पण लगेच गेल्या. नाहीतर आमचं बाहेर जाण्याचा प्लॅन होता. प्लस बाहेर जाऊन आम्ही थोडंसं राऊंडला जाऊन येतो आणि पावसाने कहर केला. काय बोलणार पावसाला. सो चला इग्नोर इट. आम्ही नंतर कधीतरी जाऊ असा प्लॅन केला. आणि असे छान छान फ्रेंड मी आता खूप जमा केलेले आहेत. आणि स्वभाव सुंदर असेल तर मी बोलायला सगळ्यांशी छान वाटतं. तर चला ते लोक गेले. मी माझी पेंडिंग कामं करून घेतली. आणि हो, मी तुम्हाला सांगते, एक मिनटं. जेवल्याचा ढेकर आत्ता आलाय, जेवणचं केल्याचा ढेकर आत्ता आलाय. तर मी तुम्हाला सांगते, एका साडीचं कोलॅबरेशन करायचं होतं, तर मी ती वेअर केली आहे, सुंदर अशी साडी. तर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये करता येणार. पण इंस्टाग्रामला जे लोक बघत असतील तेव्हा त्या साडी बघतील. ती रील मी पोस्ट केली आहे. त्या रीलवरती तुम्ही कमेंट लिंक असं टाईप करा. तुम्हाला साडीची लिंक विथ दिस गुड ज्वेलरी तुम्हाला बघायला भेटेल. अगदी छान असा पॅच आहे आणि अगदी हेवी असा आहे. दिसायला जरी तो नॉर्मल वाटत असेल ना, तर खूप असं हेवी पॅच आहे विथ इयर रिंग्स. तुम्ही बघू शकता कानातले पण अगदी सुंदर असे कानातले त्याच्यासोबत. आणि ही साडी मी तुम्हाला मला तर साडी कलेक्शनमध्ये दाखवली होती, पण आता मी तुम्हाला इकडे दाखवते आहे जी मी वेअर केली आहे, की मला इथं कोलॅबरेशन करायचं होतं. सुंदर असं लुक आलेला आहे. साईडला मस्त एक छानसा व्हिडिओ देईल की पूर्ण लुक असं दिसेल असा. इथे आता तुम्हाला असं वाटतं की दिसणार नाही आहे. बघा मी हाईट होत चालली आहे. सो असं छानसा लुक्स आहे. कोणाला साडी बाय करायची असेल तर मस्त मी लिंक देते खाली, तुम्ही नक्कीच घ्या. आणि ब्लाऊज स्टिच केला आहे मी. कुठून केला मी स्टिच आठवत पण नाही मला आता. तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणीही नवीन असेल तर. आणि खूप सारे प्रेम द्या. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. असे अधूनमधून तुमच्यासोबत ब्लॉग इंटरेस्टिंग शेअर करत जाते. डेली ब्लॉग अपडेट. तुम्हाला जर बोर होत असतील तर तसेही सांगा, नवनवीन मी घेऊन येत जाईल. तुम्ही कमेंट करत जावा, मी नक्कीच ब्लॉग घेऊन साडीचे शूट करायचे. हे सगळी कामं जवळजवळ आता 12 वाजलेत मला एंड करायला, ब्लॉग एंड करायला. तर इथे ब्लॉग 12 वाजता मी 12 वाजेपर्यंत सगळं शूट केलं आणि आता एंड करते. आता सगळं पेहराव उतरपर्यंत 1 वाजणार आहे आणि 1 नंतर माझी झोप होणार आहे. आणि आता उद्या सॅटर्डे, ट्यूशन पण दुपारी आहे, त्यामुळे निवांत झोपणार आहे. मग आपण भेटत उद्याच्या ब्लॉगमध्ये. सॅटर्डेचं काहीतरी नवीन काहीतरी घेऊन येईल मी नक्कीच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय. डक्स कम हियर अँड से गुड नाईट टू ऑल अँड बाय टू ऑल चॅनल. गुड नाईट गाईज. वेट मी खाली करते. बोल. गुड नाईट गाईज. गुड नाईट गाईज. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. आणि आमचं चॅनल बघत राहा. खूप सारं प्रेम द्या. माझे बच्चे लोक तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात. बट नो नजर. ओनली लाईक करा. नो नजर गाईज प्लीज. नो नजर. ओ माय गॉड बोटं वाजली. चला इथेच ब्लॉग एंड करते. बाय 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 बाय. भेटूयात नव्याने उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुमच्या छान छान कमेंटची वाट मी बघतच असते. बाय.